आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात आज नार्वेकरांना ठाकरेंचा पक्ष स्मरणपत्र देणार। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सरकार आणि अध्यक्ष का घेत नाहीत, याबाबत देखील ठाकरेंचे आमदार विचारणा करणार। कोण होतास तू, काय झालास तू, शिवसेनेमध्ये मोठे झालात, गद्दारी करून निष्ठा दाखवलीत, मराठी माणसं तुम्हाला गांडोळासारखे चिरडतील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारंकडून प्रताप सरनाईकांना पत्रातून टीकास्त्र। राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यानंतर कोणतीही टीका न करण्याची सूचना। मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेंचं वक्तव्य। भाजपला देशामध्ये भाषेच्या नावानं संघर्ष निर्माण करायचा आहे, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांची रवींद्र चव्हाण भेट घेणार। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक संपन्न, पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, महायुती म्हणून मनपा निवडणुका लढायच्या, फडणवीसांच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजवणार, राज्य निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार। मीरा भाईंदरमध्ये अमराठींसाठी मराठी शाळा भरवण्यात आली, भाषिक सलोखा आणि मराठी सक्षमीकरणासाठी अनोखा उपक्रम, शहरातील पेणकरपाडा इथल्या प्रेमा लक्ष्मण विद्यालयामधला उपक्रम।